गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये लास्ट पॉईंट पण होतं फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड. आता मल्टिपल म्हणजे मोर दॅन वन. एक असेल तर सिंगल बॉन्ड, एकापेक्षा जास्त असेल. आता बॉन्ड फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती बॉन्ड फॉर्मेशनची प्रोसेस काय आहे? बाय शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स और इलेक्ट्रॉन्स गेन लूज और शेअर. ओके. आयनिक बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन शेअर होतात. ओके. सो फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड. आता मल्टिपल बॉन्ड कधी फॉर्म होतील? व्हेन टू ॲटम्स शेअर वन इलेक्ट्रॉन पेअर दे आर सेड टू बी जॉईंड बाय कोव्हॅलंट सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. ज्यावेळेस दोन ॲटम एक इलेक्ट्रॉन पेअर शेअर करतात. आता एक इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन, पेअर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन. सो दोन ॲटम ज्यावेळेस एक पेअर शेअर करतात तेव्हा एक बॉन्ड फॉर्म होतो, त्याला म्हणायचं सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. पण ज्यावेळेस दोन ॲटम दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर करतील, दोन ॲटम दोन पेअर म्हणजे चार इलेक्ट्रॉन, आणि चार इलेक्ट्रॉन म्हणजे दोन बॉन्ड. आता हा कन्सेप्ट लक्षात येतो. पहा पहिले इथे तुम्हाला लिहितो मी. हा ए ॲटम आहे आणि हा बी ॲटम आहे. हे दोन ॲटम आहेत. ज्यावेळेस ह्याचा एक इलेक्ट्रॉन आणि ह्याचा एक इलेक्ट्रॉन कंबाईंड होतील त्यावेळेस एक सिंगल बॉन्ड फॉर्म होईल. ओके. हा एका ॲटमसाठी. ओके. ह्याचा एक ॲटमचा या एलिमेंटचा एक ॲटम आणि या एलिमेंटचा एक ॲटम, तो सिंगल बॉन्ड फॉर्म झाला. ज्यावेळेस ए चे दोन ॲटम आणि बीचे दोन ॲटम यांच्यामध्ये शेअरिंग होईल त्यावेळेस डबल बॉन्ड फॉर्म होईल. ओके. डबल कोव्हॅलंट बॉन्ड, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, अँड हियर दॅट विल फॉर्म अ डबल बॉन्ड. दॅट विल फॉर्म इज कॉल्ड एज अ डबल बॉन्ड. दिस इज द डबल बॉन्ड. आता याचा एक दोन तीन बॉन्ड, तीन ॲटम, आणि बीचे एक दोन तीन ॲटम. ओके. ते जर कंबाईन झाले तर काय फॉर्म होईल? तर ट्रिपल बॉन्ड. दिस इज अ सिंगल बॉन्ड, दिस इज कॉल्ड डबल बॉन्ड, अँड दिस इज कॉल्ड ट्रिपल बॉन्ड. ओके. सो ट्रिपल बॉन्डचं एक्झाम्पल काय येईल? एच सी ट्रिपल बॉन्ड सी एच. ओके. याच्यानंतर एच सी डबल बॉन्ड सी एच टू, आणि याचं सी एच थ्री सिंगल बॉन्ड सी एच थ्री. ओके. सिंगल बॉन्ड सी एच थ्री. So this is the example for single bond, double bond and triple bond. So this is the multiple bondचा लास्ट पॉईंट आपण पाहिला. पुढचं पॉईंट आहे लेविस स्ट्रक्चर. ओके. स्टेप्स टू राईट लेविस डॉट स्ट्रक्चर. आता लेविस डॉट स्ट्रक्चर जे आहे ते लेविस डॉट स्ट्रक्चर करताना आपण काही रूल्स वापरतो. ओके. तर त्याच्यामध्ये स्केलेटल स्ट्रक्चर लिहितो पहिल्यांदा, त्याच्यानंतर रिमेनिंग इलेक्ट्रॉन पेअर आपण जर कंप्लीट ऑक्टेट करायचं तर ते पुट करतो आपण. ऑक्टेट जर कंप्लीट नाही झालं तर मल्टिपल बॉन्ड फॉर्म करतो, आणि ॲनायन असेल तर एक इलेक्ट्रॉन आपण त्याच्यामध्ये चार्ज घेतो. त्याच्यानंतर पॉलिॲटॉमिक ॲटम्स किंवा आयन असेल तर त्याच्यामध्ये आपण सेंट्रल ॲटमला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम हे करतो ॲटलिस्ट वन. ओके. आणि लास्ट आहे आफ्टर रायटिंग द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स शेअर पेअर ऑफ forming single bond, the remaining electron pair are used either for the multiple bond or remain as a lone pair. मग ज्यावेळेस आपण सिंगल बॉन्डने शो करतो जे काही स्ट्रक्चर आहे ते, आणि त्याच्यानंतर ज्या पेअर शिल्लक राहतात दॅट विल बी इलेक्ट्रॉन पेअर आर यूज ॲज आयदर मल्टिपल बॉन्ड ऑर रिमेन ॲज अ लोन पेअर. एकतर मल्टिपल बॉन्डने शो करा किंवा नाहीतर मग ते लोन पेअर आपण ते हे करतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट होता आपला फॉर्मल चार्ज. तो फॉर्मल चार्ज आपल्याला डिलीट केला याच्यामध्ये, तो आपण घेत नाही. आणि त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. ओके. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. आता ऑक्टेट रूल काय आहे? तर ऑक्टेट रूलमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड ॲटम लूज गेन और शेअर द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. So that is outermost orbit contains 8 electron. Therefore the atom attain the nearest inert gas electronic configuration. आता inert गॅसचं कॉन्फिगरेशनच का अटेंड करायचं? कारण ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे म्हणून. स्टेबल आहे म्हणजे त्याच्यामध्ये तो फर्दर रिॲक्ट होत नाही दुसऱ्यामध्ये. त्याच्यामध्ये जे काही पेअरिंग आहे ते पेअरिंग झालेलं असतं, आणि नोबेल गॅस जनरली काय करतात? केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाही. So octet rule म्हणजे काय? It acquire the stability. Atom during formation of bond, atom tries to gain, lose or share a pair of electron in order to
complete 8 electron in its outermost shell to attain the noble gas electronic configuration. Okay, that is the octet rule. आता ऑक्टेट रूल अप्लाय केला किंवा ऑक्टेट रूल जर आपण अप्लाय केला तर तो जो काही एलिमेंट्स आहेत किंवा कंपाऊंड्स आहेत ते स्टेबल कंपाऊंड आपण कन्सिडर करतो. पण आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ऑक्टेट रूलला काही लिमिटेशन्स आहेत. ओके, आता ते लिमिटेशन आपल्याला स्टडी करायचे. तर पहिलं लिमिटेशन आहे ऑक्टेट रूल डज नॉट एक्सप्लेन स्टॅबिलिटी ऑफ सम मॉलिक्यूल. आता कोणते सम मॉलिक्यूल? तर पहिला आहे मॉलिक्युल्स विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. मॉलिक्युल्स विथ इनकम्प्लीट, काही मॉलिक्युल्स काय आहेत त्याच्यामध्ये ऑक्टेट कंप्लीट नाही. फॉर एक्झाम्पल BF3 याच्यामध्ये ऑक्टेट कंप्लीट नाही. BF3 मध्ये किती 6 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल, 6 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल. हा B, इकडे F, इकडे F आणि इकडे F. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? हे 2, हे 2 4, हे 2 6. सो टोटल 6 इलेक्ट्रॉन. इथं ऑक्टेट कंप्लीट नाही पण BF3 स्टेबल आहे. BF3 स्टेबल आहे. सो दीज मॉलिक्युल्स विथ इनकम्प्लीट ऑक्टेट, त्याचं ऑक्टेट कंप्लीट नाही, 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट होत नाही तरी पण स्टेबल आहे. सो त्याचं एक्सप्लेनेशन ऑक्टेटने दिलं नाही. ओके, BF3 आहे. त्याच्यानंतर BeCl2 आहे, बेरिलियम क्लोराईड आहे. BeCl2 मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो सेंटरला B, इकडे Cl आणि इकडे Cl. सो किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स. ऑक्टेट नॉट कंप्लीट बट इट इज स्टिल this is stable one. Okay, so that was not given by the octet does not explain stability of some molecule. Octet does not explain stability. Okay, those molecules which do not complete the octet rule but still they are stable, that explanation was not given by the octet rule. Okay, so that was the first limitations of the octet rule. Okay, incomplete octet आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे याच्यामध्ये. लेट्स स्टार्ट विथ द सेकंड. मॉलिक्युल्स विथ अ एक्सपांडेड ऑक्टेट. आता काही मॉलिक्युलचं ऑक्टेट कसं आहे? एक्सपांडेड आहे, म्हणजे मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स आर देअर. एक्सपांडेड ऑक्टेट मीन्स मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स आर देअर. आता काही यांच्यामध्ये कमी आहेत. आता इथं सेकंड केसमध्ये आहे एक्सपांडेड ऑक्टेट. सेकंड केस एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजे काय? पहा, मॉलिक्युल्स लाईक SF6. आता SF6 आहे, सल्फर हेक्साफ्लोराइड. सल्फर आहे, इकडे F, इकडे F, देन F, F, F and F. किती F molecule आहेत? 6 F molecules. So 6 F molecules contain how many electrons? It required 12 electrons. Okay, 12 electrons around the sulfur. So it is more than 8 electrons. So it is a expanded octet. More than 8 electrons, therefore it is a expanded octet. So and still it having a expanded octet but still stable. So the octet rule says that 8 electrons are stable electron, 8 electron giving the stability to the molecule, but here less than 8 electron the molecule also stable, and more than 8 electron still molecule is stable. So that was not given by the octet rule, and therefore this is the molecules with the expanded octet. Now third eye, that is third point है odd electron molecules. Odd electron molecules. Okay, let's see odd electron molecules. आता पहा एक्झाम्पल आहे याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साइड. नायट्रिक ऑक्साइड किती आहे? NO. So this nitrogen and oxygen having double bond. Since these nitric oxide do not obey the octet rule, octet rule, both nitrogen and oxygen have a odd number of electrons. Okay, आता इथं ऑक्सिजन वरती किती आहे? 4 आणि नायट्रोजन वरती किती आहे? 3 electrons. So this is the odd electrons are there. The observed shape and geometry of the molecule cannot be explained by the octet rule. Octet rule काय करतो? It cannot explain the shape and geometry of the molecule.
शेप अँड जॉमेट्री. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलचा शेप काय आणि त्याची जॉमेट्री काय. जॉमेट्री म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल काय, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. दॅट इज द ऑक्टेट रूल फेल्स टू एक्सप्लेन द डिफरन्स इन एनर्जीज ऑफ द मॉलिक्यूल्स. मॉलिक्यूल्समधल्या जे काही एनर्जीज आहे त्या एनर्जी पण तो एक्सप्लेन करू शकत नाही. सो काही मॉलिक्यूल्सच्या मध्ये ऑक्टेट कम्प्लीट नाही तरी पण स्टेबल आहे. काही मॉलिक्यूलच्या मध्ये ऑक्टेटपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. दॅट मॉलिक्यूल्स विथ द एक्सपांडेड ऑक्टेट, मॉलिक्यूल्स विथ द इनकम्प्लीट ऑक्टेट अँड स्टील दे स्टेबल. And some molecules having odd electrons in the molecule, still they are stable. So the octet rule does not explain shape and geometry of the molecule and cannot explain the difference in energy of the molecules. Though all covalent bonds are formed in identical manner, that is by sharing a pair of electrons, the rule fails to explain difference in reactivity of the different molecules. So this is the limitations of the octet rule. Okay, and after that, next point, the valence shell electron pair repulsion theory. What the valence shell electron pair repulsion theory. आणि प्रत्येक ह्याचा जो सुरुवातीचं लेटर आहे ते घेऊन काय याचं शॉर्ट फॉर्म तयार केला. व्ही फॉर व्हॅलन्स, शेलचा यस, इलेक्ट्रॉनचा ई, पेअरचा पी अँड रिपल्शनचा आर. सो द थेअरीचं नाव काय झालं, VSEPR. VSEPR. सो व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी. ओके, आता ही VSEPR थेअरी का झाली तर ऑक्टेट रूलमध्ये काय आहे तर काही शेप आणि जॉमेट्री एक्सप्लेन करू शकत नाही ऑक्टेट रूल. आणि एनर्जीज ज्या डिफरन्स इन एनर्जीज आहेत मॉलिक्यूलच्या त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देत नाही. आणि जी काही रिॲक्टिव्हिटी आहे मॉलिक्यूलची जी डिफरंट रिॲक्टिव्हिटी आहेत त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन नाही. त्यामुळे ऑक्टेट रूल युजफुल नाही. इन ऑर्डर टू फाइंड आउट द shapes and geometry of the molecule, the new theory is introduced that is called as a valence shell electron pair repulsion theory. So let's see what is valence shell electron pair repulsion theory. Okay, important theory आहे. याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्यूलचा शेप समजेल आणि त्याची जॉमेट्री समजेल. ओके, and this theory was given by Pauling. This theory is given by the Sidgwick and Powell. Sidgwick and Powell proposed the valence shell electron repulsion theory to predict the shape of covalent molecules. आता याच्यामध्ये काय प्रेडिक्शन आहे याचं, शेप ऑफ कोव्हॅलंट मॉलिक्युल्स कोणी दिली, एकतर सिझविकने, सिझविक अँड पॉवेल. सिझविक अँड पॉवेल प्रपोज दिस थेअरी, दॅट इज VSEPR. आणि कशासाठी दिली, टू प्रेडिक्ट काय प्रेडिक्शन आहे याचं, टू प्रेडिक्ट द शेप ऑफ कोव्हॅलंट मॉलिक्युल्स. शेप ऑफ कोव्हॅलंट मॉलिक्युल्स. आता कोव्हॅलंट मॉलिक्युल्स म्हणजे काय, दोज मॉलिक्युल्स विच फॉर्म बाय द शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन पेअरचं शेअरिंग झाल्यानंतर जो मॉलिक्यूल फॉर्म होईल दॅट इज कॉल्ड एज कोव्हॅलंट मॉलिक्युल्स बाय कोव्हॅलंट बॉन्ड. आणि याच्यामध्ये शेप ऑफ कोव्हॅलंट मॉलिक्युल्स, टू प्रेडिक्ट द शेप ऑफ कोव्हॅलंट मॉलिक्युल. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर्स ऑन द ॲटम इन मॉलिक्यूल रिपेल इच अदर. आता बेसिक आयडिया काय आहे या थेअरीची, बेसिक आयडिया रिपल्शन. रिपल्शन म्हणजे एकमेकांच्या पासून दूर जाणे. रिपल्शन म्हणजे रिपेल, अट्रॅक्टच्या एक्झॅक्टली अपोजिट रिपेल. अट्रॅक्ट म्हणजे एकमेकांच्या जवळ येणे आणि रिपल म्हणजे एकमेकांपासून दूर जाणे. सो दॅट इज द रिपल्शन. रिपल्शन कशाचं तर इलेक्ट्रॉन पेअरचं. आणि कोणत्या, व्हॅलन्स शेलमधल्या. व्हॅलन्स शेल म्हणजे आउटरमोस्ट शेल, सर्वात जो बाहेरचं शेल आहे न्यूक्लियसपासून. ओके, त्या जो सर्वात शेवटी आहे ऑर्बिटल डायग्राममध्ये आपण ज्यावेळेस तो आउटरमोस्ट शेलचे जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांच्यामध्ये जे पेअर आहे त्याच्यामध्ये जे रिपल्शन आहे त्या बेसिक आयडिया याच्यामध्ये कन्सिडर केली. ओके, सो हिअर idea that electron pair on the atom in a molecule repel each other. Electron pair repel each other.
ओके, इलेक्ट्रॉन पेअर रिपेल इच अदर. आणि याच्यामध्ये ॲटम्स इन अ मॉलिक्युल्स अरेंज, atoms in a molecule arrange themselves in such a way that repulsion is minimum. Atom arrange themselves, repulsion is minimum. मॉलिक्यूल मध्ये ॲटम कसे अरेंज करतात त्यांना, तर रिपल्शन मिनिमम झालं पाहिजे. मिनिमाइज रिपल्शन काय करतात, मिनिमाइज करतात, म्हणजे कमीत कमी रिपल्शन झालं पाहिजे. आणि याच्यामध्ये द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड इलेक्ट्रॉन पेअर जॉमेट्री. ओके, इलेक्ट्रॉन पेअर जॉमेट्री. फोर्थ पॉईंट आहे याचा, अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट म्हणजे काय, इलेक्ट्रॉन पेअर जॉमेट्री. सो त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन पेअर जी थिअरी आहे VSEPR, that was given by the Sidgwick and Powell proposed this theory to predict the shape of covalent molecules. It is based on idea that the electron pairs on the atom in a molecule repel each other. Basic idea काय आहे, इलेक्ट्रॉन पेअर काय करतात, एकमेकांना रिपेल करतात. आणि याच्यामध्ये ॲटम इन अ मॉलिक्यूल अरेंज देमसेल्फ, कसे अरेंज करतात त्याला, टू मिनिमाइज द रिपल्शन. अरेंजमेंटच करताना ॲटम कसे अरेंज करतात देमसेल्फ, टू मिनिमाइज द रिपल्शन. ओके, आणि लास्ट पॉईंट आहे याच्यामध्ये, अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड इलेक्ट्रॉन पेअर जॉमेट्री. ओके, सो दिस इज द व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. आता पुढे काही रूल्स आहेत. ओके, रूल्स ऑफ VSEPR थिअरी. आता काय रूल्स आहेत पहा, वन बाय वन आपण रूल पाहूया. पहिला रूल आहे, किती वेळा करणार तू? 5 रूल्स. पहिला रूल आहे, इलेक्ट्रॉन पेअर अरेंज देमसेल्फ इन अ सच अ वे दॅट रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअरचं रिपल्शन कसं असेल, मिनिमम असेल. ओके, मॉलिक्युल्स इलेक्ट्रॉन्स अरेंज देमसेल्फ इन सच अ मॅनर रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. Repulsion is minimum. Electron pair arrange themselves in such a way that repulsion between them is minimum. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर मध्ये रिपल्शन कसं असेल, मिनिमम असेल. दिस इज द फर्स्ट रूल. सेकंड रूल आहे, the molecule acquire minimum energy and maximum stability. Molecule acquire minimum energy and maximum stability. जनरली एनर्जी जर कमी असेल तर स्टेबिलिटी जास्त असते. जनरल रूल आहे, कमी एनर्जी जास्त स्टेबिलिटी. आणि एनर्जी जर जास्त असेल तर मॉलिक्यूल कसा असतो, अनस्टेबल असतो. ओके, सो सेम बेसिक आयडिया इज यूज हियर. देन थर्ड रूल, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन also contribute in the determining shape of molecule. Lone pair contributes, arrangement determine the shape of molecule. Lone pair also contribute to determine shape of molecule. Okay, shape determine करायला lone pair also contribute. ओके, जनरली आपण असं कन्सिडर लोन पेअर काही पार्टिसिपेट करत नाही, पण जो मॉलिक्युलचा शेप आहे त्याच्यावरती याचा पण इफेक्ट होतो. द ऑर्डर ऑफ रिपल्शन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इज फॉलोज. ओके, ऑर्डर काय, लोन पेअर इज हॅव्हिंग मोर रिपल्शन दॅन द लोन पेअर बॉन्ड पेअर इज हॅव्हिंग ग्रेटर रिपल्शन दॅन बॉन्ड पेअर. ओके, आता लोन पेअरमध्ये जास्त रिपल्शन आहे ॲज कम्पेअर्ड टू लोन पेअर बॉन्ड पेअर, आणि लोन पेअर बॉन्ड पेअरला जास्त रिपल्शन आहे ॲज कम्पेअर्ड टू बॉन्ड पेअर. म्हणजे मॅक्झिमम रिपल्शन कुठे आहे, लोन पेअर आहे, आणि मिनिमम रिपल्शन कुठे आहे, बॉन्ड पेअरमध्ये. ओके, सो दिस इज द रूल्स फॉर व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन पेअर थिअरी. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण काही जॉमेट्रीज आहेत त्या जॉमेट्रीज स्टडी करूया. ठीक आहे, आज चला इथं स्टॉप करू आपण. ठीक आहे, थँक्यू.